माझे नाव प्रदीप जगन्नाथ निंबाळकर, राहणार मंगरुळपीर येथे रहिवासी असून मला पहिल्यांदा लिव्हरचा त्रास होता। त्याच्यामुळे मला लिव्हर सोरायसिस हे बिमारी झाली होती आणि परत तो डॅमेज होता पूर्ण। तर त्याच्यानंतर मला मूळव्याधची म्हणजे भगंदरची बिमारी उद्भवली। परंतु मी एवढं म्हणजे त्रासलो होतो त्या भगंदरला, मी शेवटी विचार पता करता करता डॉक्टर गुप्ता साहेब यांच्याकडे आलो। त्यांनी बिना ऑपरेशनचा करण्याचा प्रयत्न केला दुरुस्त, परंतु मी होऊ शकलो नाही। त्याच्यानंतर मग एवढा त्रास वाढला की जवळपास माझी लिंबू एवढं मोठं ती भगंदरची गाठ झाली होती। पस झाला होता पूर्ण पस, आणि मला जवळपास 104 ताप होती। त्याच्यानंतर माझा लिव्हर डॅमेज होता, परत माझा ब्लड प्रेशर डाऊन होतं 100च्या खाली, आणि शुगर पण 80च्या आसपास होती। त्याच्यामुळे माझं अकोल्यामध्ये ऑपरेशन होणं हे शक्य नव्हतं। मला जुनारे साहेबांनी पुन्हा येथे रेफर करण्याची विचार केला होता, परंतु डॉक्टर गुप्ता साहेब आणि जुनारे साहेब आणि रत्नाळीकर साहेब यांनी विचार विनिमय करून आणि माझं सल्ला माझ्यासोबत त्यांनी विचार केला की बा कमी जास्त झालं तर मी जेव्हा त्यांना सांगितलं, नाही तर पुन्हा इथे गेल्याच्यानंतर मला जे ट्रीटमेंट आहे ते भेटणार आहे आणि इथं पण देणार आहे। तिथं मरण पावल्यापेक्षा माझं इथं कमी जास्त झालं तरी चाललं, या हिशोबाने त्यांनी मला समर्पण हॉस्पिटलमध्ये ते भरती केलं। ॲडमिट असताना मला जवळपास 103 ताप होता। 103 ताप म्हणजे रविवार दिवशीच अचानक त्यांनी ऑपरेशन ठरवलं आणि दुपारला 2 वाजता त्यांनी माझं 26 मे 2024ला माझं ऑपरेशन केलं। परंतु आज कंडिशन माझी अशी आहे की जवळपास पाऊण 2 महिन्यांनीच त्यांनी पूर्ण रिकवर, माझी जखम नाही, पूर्ण संडासचा त्रास नाही, रक्त येणं बंद झालं, गाठ पूर्ण बसली आहे, आणि ब्लड प्रेशर जे आहे ते नॉर्मलपेक्षा थोडं वाढलं आता। ICU मध्ये मी 4 दिवस। त्याच्यानंतर मग रिकव्हरी होत गेली तुम्ही? हो, रिकव्हरी होत गेली। डॉक्टर गुप्ता साहेबांनी यांनी मेहनत घेतली। त्याच्यानंतर जुनारे साहेब हे म्हणजे सकाळ संध्याकाळ येत होते, गुप्ता सर पण सकाळ संध्याकाळ येत होते। त्यांचा स्वतःचा पेशंट म्हणून, म्हणजे स्वतःचा भाऊ म्हणून माझ्या इकडे पाहत होते। ऑपरेशन होणं शक्य नव्हतंच, कारण सर्वांनी नाहीच म्हटलं होतं, जबाबदारी घेत नाही। जुनारे साहेब आणि गुप्ता साहेबांनी त्यांची सहमती दर्शवल्यामुळं एवढं होऊ शकलं माझ्याशी। धन्यवाद मी गुप्ता साहेबांचे, जुनारे साहेबांचे, रत्नाळीकर साहेबांचे आणि समर्पण हॉस्पिटल यांचे चौघांचे पण उपकार, म्हणजे माझं त्यांनी नवीन जीवन दान दिलं त्यांनी।